श्री स्वामी समर्थ. वेलकम आहे तुमचं रेसिपी आणि बरंच काही यामध्ये. तर आज बनवलेला आहे चीज वडापाव. तर इथे रेसिपीला सुरू करत आहे. इथे घेतलेले आहेत उकळलेले 4-5 बटाटे, बेसन, हळद, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, मीठ, राई आणि कोथिंबीर. तर इथे सुरू करत आहे. इकडे तापत ठेवलेली आहे. त्यामध्ये 1 पळी तेल टाकते मी. इथे आता बटाटे कुस्करून घेते. तेल तापलं की त्यामध्ये टाकते राई. राई चांगली तडतडून द्यायची. इथे राई झालेली आहे. आता त्यामध्ये टाकते मी अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट म्हणजे असं अरपट वाटायचं. आता त्यामध्ये टाकत आहे हळद आणि मीठ. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये टाकते मी बटाटे, उकडलेले बटाटे. ते पण सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स झालं पाहिजे. आता वरून टाकते मी कोथिंबीर पण एकत्र करते आणि 2 मिनिटासाठी मी वाफ घेते. आता इथे बॅटरची तयारी करते. बेसनमध्ये मी टाकलेली हळद, चवीनुसार मीठ. जर तुम्हाला सोडा पाहिजे असेल तर सोडा पण टाकू शकता. पण सोडा टाकल्यानंतर हळद टाकायची गरज नाही, त्याने लाल होतात. आता इथे पाणी टाकून मी बॅटर तयार करत आहे. असे थिकनेस आली पाहिजे. एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, असं बॅटर करायचं आहे. तर इथे मी आता वड्याची तयारी करते. आता तेल तापायला ठेवलेलं आहे मी. आता वड्याची भाजी थंड झाल्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे चीज. तुम्हाला आवडीनुसार कमी जास्त टाकू शकताय. चीज टाकल्यानंतर मी एकत्र करते सगळं. चांगला एकजीव झालेला आहे. आता त्याचे मी गोळे करते. सगळे गोळे करून घेते. आता तेल तापले की नाही चेक करते मी. तर इथे तेल तापलेलं आहे चांगला. आता एक करून टाकत आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करायला विसरू नका. तर इथे तेलात बसतील तेवढे मी वडे टाकत आहे त्याच्यात. चांगले आपल्याला गोल्डन करून घ्यायचे आहेत. मी एक साईड झाल्या तर दुसरी साईड करते. तर इथे वडे रेडी झालेले आहेत. आता मी प्लेटिंग करते. पाव मी विकत्रीचे आणलेले आहेत. जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल तर नक्कीच देईन. रेसिपी आवडली